नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि माझं नाव आहे रणजित सोडले. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण त्या दोन गणपतीच्या मूर्त्या बनवलेल्या ह्या वर्षी 2024साठी. तर त्यांचं पेंटिंग वर्क जे आहे ते मी ह्या व्हिडिओमधून तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. तर व्हिडिओ फार इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. तर बघूया, आपल्याला 3 ते 4 दिवसामध्ये हे काम पूर्ण करून पुन्हा आपल्या कॉलेजमध्ये जायचं आहे. तर बघूया आता काय कसं होतं आहे. तर श्रावण महिना सुरू आहे आणि गणपतीला 15 ते 20 दिवस राहिलेत फक्त. तर काम आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे. तर व्हिडिओ फार इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. आणि तुम्हाला जर गणेश मूर्ती, रंगकाम या विषयाबद्दल जर तुम्हाला काही डाऊट असतील, काही क्वेश्चन असतील, तर तुम्ही मला नक्की विचारा. आणि मला जी काही थोडीफार माहिती आहे ह्या विषयाबद्दल, तर ती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. तर व्हिडिओ फार इन्फॉर्मेटिव्ह आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन ब्रश घेतले जातात. तर यांचा वापर वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळे ब्रश आहेत. तर हा जो ब्रश आहे तो बाप्पाच्या ज्या डोळ्यांवरती ज्या भुवया आहेत तर त्यांच्यासाठी यूज होतो. आणि हे बाकीचे ब्रश आहेत पॉइंटेड, 00, 000. तर ह्यांचा यूज आपण आखणीसाठी करतो. आणि बाकीचे नॉर्मल ब्रश आहेत, तर तुम्हाला जे पाहिजे ते घेऊ शकता, एवढं काय त्याच्यात आहे. तर ही जी मूर्ती आहे ती आपण शाडू मातीची आहे पूर्णपणे. आणि ही मूर्ती जेव्हा कंप्लीट सुकली तर त्याच्यानंतर आपण तिला इमल्शन पेंटचा जो व्हाईट कलर जो आहे तो मारून ठेवलेला होता. तर आता ह्याच्यावरती आपल्याला पुन्हा एकदा आपण इमल्शन पेंटचा व्हाईट कोट ह्याच्यावरती अप्लाय करायचं आहे. कारण की ते थोडंसं डल झालं असं मला वाटतं आहे. त्याच्यामुळे मी आता ह्याच्यावरती इमल्शन पेंटचं पुन्हा एकदा एक व्हाईट कोट मारणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण पूर्ण पेंटिंग कामाला सुरुवात करू. तर इथे आता बाप्पाचा स्किन टोन बनवण्यासाठी आपण इमल्शन व्हाईट पेंटचा जो व्हाईट बेस पेंट घेतला आहे. आणि ह्या ज्या आहेत ह्या एशियन पेंटच्या नॉर्मल स्टेनर आहेत. ही जी आहे ही टर्की अंबर स्टेनर आहे. आणि ह्या स्टेनरने आपण स्किन टोन बनवतो. तर स्किन टोनची जी व्हॉल्यू जी आहे ती त्याने जशी आपण ॲड करत जाणार तशी आपल्याला व्हॉल्यू त्याची डार्कनेस जो आहे स्किन टोनचा तो आपल्याला जास्त प्रमाणात मिळतो. त्यानंतर ही लेमन येलोची स्टेनर आहे. तर हिचा वापर करून आपण सुरुवातीला एक चांगला बेस पेंट बनवून घेऊ. मग त्यानंतर तुम्ही बाकीचे कलर त्यात ॲड करू शकता. आणि हा आमचा स्टाफ आहे छोटासा बिनपगारी. हाय करा इकडे सर्वांनी जरा. तर पहिल्या स्टेपमध्ये आपण इमल्शनचा व्हाईट कलर मारून घेतला. आणि त्याच्यानंतर आपण जो बॉडी कलर बनवलेला तो बॉडी कलर पूर्ण अप्लाय करून घेतला आहे. आणि ह्याच्यानंतर आपण शेडिंगला आता सुरुवात करणार आहोत. तर शेडिंग झाल्यानंतर
पुढचा पार्ट आपण करूया. तर शेडिंगसाठी आपण इथे 3 टाईप्सचे शेडिंग यूज केलेत. पहिली म्हणजे पोटांच्या खाली, मुकुटाच्या इकडे जवळचे आणि हाताच्या इकडे ह्या ज्या खास आहेत, तर ह्या शेडिंगसाठी आपण ही जी टर्की अंबर ही जी स्टेनर आहे, तर ह्या स्टेनरची वॉल्यू आपण इन्क्रीज केली. जो स्किन टोन आपण जो यूज केला, तर स्किन टोनमध्येच आपण ह्या कलरचं टर्की अंबर ह्या स्टेनरची वॉल्यू इन्क्रीज करून हा कलर ॲड करून ही आपण शेडिंग मारलेली आहे. आणि त्याच्यानंतर ह्या ज्या छटा आहेत दुसऱ्या टाईपमध्ये म्हणजे तोंडीवरती, गालाच्या आतमध्ये, कानांवरती आणि बोटांवरती ह्या ज्या छटा आहेत, तर ह्या चॅनलसाठी आपण एशियन पेंटची जी रेड कलरची ही स्टेनर आहे, तर ही स्टेनर आपण ही स्टेनर आपण जो आपण स्किन टोन बनवला होता त्या स्किन टोनमध्ये ॲड करून आपण त्या चॅनल दिलेले आहेत. आणि त्यानंतर पूर्ण मूर्तीला शाईन येण्यासाठी आपण गोल्डन कलरची जो पर्ल कलर आहे, मोसी कलर टेल्सनचा, तर ह्याचा तर ह्या पेनगनने आपण ती छटा दिली. असं शेडिंग देण्यासाठी पूर्ण आपण बाहेरून मूर्तीच्या जवळ न जाता पूर्ण बाहेरून शेडिंग दिलेली आहे त्या गोल्डन कलरनी. आणि तो तुम्हाला इफेक्ट आता दिसत नसेल, परंतु तो आहे. Invincible. शेवटी आपण थोडंसं ज्वेलरी वर्क करून घेतलं. तर चला बघूया आपण बाप्पाचे गोल्ड रूप.